वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुंडी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पाहत आहोत श्री साई सच्चरित अध्याय 33. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता नमो संत सज्जन, होता जयाचे कृपावलोकन. तत्काळ पातक पर्वत धन, कलिमल क्षालन रोकडे. जयांच्या उपकाराच्या राशी, फिटतीन जन्म जन्मांतरासी. सहज बोलणे हितोपदेशी, परम अविनाशी सुखदाई. हे आपुले हे पराचे, नाही जयाचे चित्तास ठावे. भेदभावावृत्त संस्कृतीचे उठावे, मनी नुमटावे जयाचे. म्हणजे ज्याच्या मनामध्ये हे आपलं हे परक असा भेदभाव नाही आहे, असं त्याच्या मनामध्ये कुठल्या भाव उठत नाहीत, असे सद्गुरू ते साईनाथ आहेत. पूर्वीला अध्यायी झाले श्रवण, गुरुगरिमेचे अंश निरूपण. आता हे अध्यायी श्रोतेजन, परिसाकी महिमान उदीचे. माग मागून दक्षिणा घेत, दिनदुबळ्यास धर्म करीत. उरल्यांच्या मोळ्या खरेदीत, ढिगर चवीत काष्टांचे. तया शुष्क काष्टाप्रत, सन्मुख धुनी माझी होमीत. तयाची राखजी होत अमित, उदिती ओपीत भक्तास. शिर्डीहुनी गावी परतता, बाबांपाशी रजा मागता. उदी देण्याचा परिपाठ होता, ठावे समस्त भक्तास. किंबहुना आणा उदी म्हणता, खरी अनुज्ञा झाली आता. म्हणून ज्याचे त्याचे चित्ता, परताया उल्हास वाटत असे. तैसेच शिर्डीत वास्तव्य असता, मध्यानी आणि सायंप्राता. कोणास बाबा उदी न देता, रिक्त हस्ता पाठवीत. हाच प्रत्ययी होता क्रम, परत्या उदीचा काय धर्म. मशिदीत धुनिका अविश्रम, हा उपक्रम नित्याचा. विभूतिदानी मनोगत, बाबा काय सुचवीत. हे दृश्य सकळ विश्वांतर्गत, राख हेच निश्चित मनी समजा. देह ही पंचभूताचे काष्ट, भोगभोगा वया अवशिष्ट. भोग सरता पडेल निचेष्ट, होईल विस्पष्ट ती राख. तुमची माझी हीच स्थिती, तियेची तुम्हास व्हावी स्मृती. अहर्निश मज ही जागृती, तदर्थ विभूती देतसे. अखिल विश्व माया विजुंभित ब्रह्म सत्य ब्रह्मांड अनुवृत्त. याची खूण ही उदी सत्य, निश्चितार्थ हा माना. येथे नाही कुणी कोणाचे, दारापुत्र मामे भाचे. नग्न आलो नग्न जायाचे, उदी ही याचे स्मारक. उदिया केली या चर्चन, आधी व्याधी होती निरसन. पर्या उदीचा तत्वार्थ गहन, विवेकपूर्ण वैराग्य. देव विलती देऊन दक्षिणा, साधा वया प्रकृती वैराग्य लक्षणा. पुढे मग निवृत्ती वैराग्य कुणा, कळतील आपणा हळूहळू. आले जरी वैराग्य हाती, विवेकदारी नाही संगती. तरी तयाची होईल माती, म्हणून विभूती आदरा. विवेक वैराग्याची जोड, तीच ही विभूती दक्षिणेची सांगड. बांधल्या विणभव नदीची थड, अति अवघड गाठावया. लहान थोर दर्शना येत, चरणी बाबांचे होऊनी विनीत. जेव्हा जेव्हा मागारा जात, विभूती देत बाबा तया. मशिदीत नित्याची धुनी, अक्षयी प्रदीप्त निशिदिनी. त्यातील मोठं रक्षा देऊनी, बाबा बोळवणी करीत. प्रसाद मुंडी रक्षा देत, निजांगुष्टे निळा फासीत. सवीच तो हस्त शिरी ठेवीत, कल्याण इच्छित भक्तांचे. रक्षा विभूती आणि उदी, शब्द तीन परी एकार्थवादी. हाची प्रसाद नित्य निर्वदी, बाबा अबाधित वाटीत. आता या अध्यायामध्ये उदीचं महिमान सांगितलेलं आहे की सद्गुरू असे आहेत की त्यांचे उपकार संतांचे आपल्यावर एवढे असतात
की आपल्या जन्मजन्मांतरी ते उपकार फिटत नाहीत. त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल भेदभाव नसतो. संतांना सगळे सारखे असतात. आता मागच्या अध्यायामध्ये गुरुचा महिमा कसा आहे ते आपण पाहिलं होतं. या अध्यायामध्ये उदीचा महिमा पाहूया. बाबांचं ते मशिदीमध्ये धुनी आहे ना, ती दिवस रात्र पेटलेली असायची आणि बाबा एक तर दिनदुबळ्यांना ते दक्षिणा मागत आणि ती दक्षिणा दिनदुबळ्यांना वाटत असत आणि उरलेल्या पैशाच्या मोळ्या खरेदी करायच्या आणि ती काष्ट सगळी धुनीमध्ये जाळायची आणि ती लोकांना मोठमोठ राख जाताना द्यायची. आपल्या हाताने त्यांच्या कपाळाला लावायची, आशीर्वाद द्यायचा आणि राख द्यायची. कित्येक वेळा तर असं झालं पुढे पुढे की उद्या आणा म्हणलं की समजायचं की बाबा आता आपल्याला हे देत आहेत, निरोप देत आहेत आणि खरी अनुज्ञा जाण्याची आपल्याला आज्ञा मिळालेली आहे. तर लोक पण खुश असायचे की चला बाबांनी आपल्याला हे दिलेलं आहे. उदी दिली म्हणजे सुद्धा त्यांना खूप असं वाटत होतं. पण तेच बाबा शिर्डीत असताना त्या व्यक्तीला दिवसा रात्री संध्याकाळी कधी उदी देत नव्हते. रिक्त हस्त पाठवायचे शिर्डीत राहीपर्यंत आणि जेव्हा तुम्ही पुढे घरी जाणार असाल तेव्हा मात्र उदी देत असत. आता कुठेही विभूतीचं उदीचं महिमान आहेच बघा. आपल्याला गाणगापूरचं पण माहीत आहे की तिथे म्हणे भस्मासुराचा वध झाला होता, तो भस्माचा डोंगर पडला. तिथं अजूनही लोक तिथली माती, राख तर संपली आता, पण तिथली माती पण लोक घरी आणतात आणि ती पण अशी दृढ भावानं जर कपाळी आपण लावली तिने सांदला रडणाऱ्या लहान मुलाला किंवा काय असं वाटलं बाहेरचं आहे तर ती तुमचं गोष्ट गाणगापूरच्या याने पण उदीने पण त्या भस्माने पण होते. मग इथं पण शब्द तेच आहेत. उदी आहे, विभूती आहे, भस्म आहे, पण त्याचा अर्थ शेवटी काय आहे? एकच आहे. आता उदीच का द्यायची बाबा? तर बाबांनी एक तुम्हाला उदाहरण घालून दिलं की तुमचं शरीर हे सुद्धा एक प्रकारचं काष्टच आहे संसारात आलेलं. जोपर्यंत फुललं आहे तोपर्यंत फुललं आहे, पण एक दिवस मात्र याची राख निश्चित होणार आहे. जोपर्यंत तुमचे भोगले की एक दिवस ते शरीराचं लाकूडच होऊन जाईल. कडक होतं ना माणूस लाकडासारखं, आणि मग तुम्हाला शेवटी तुमची राखच होणार आहे. चितेतच घालायचं आणि राखच होणार आहे. नागडं आलो नागडंच परत जायचं आहे. काय घेऊन जाणार आपण? मग इथं काय मुलगा, पुत्र, आई, बाप, बायको, भाचे, मामे कोणी कोणाच्या मदतीला येत नसतात. तर म्हणून हे वैराग्य लक्षण माणसाला सतत राहिलं पाहिजे. तुम्हालाही आठवण राहिली पाहिजे की तुमची उद्या 3 मुठी राखच होणार आहे आणि मला स्वतःला पण ही आठवण राहिली पाहिजे. म्हणून म्हणले बाबा मी सगळ्यांना उदी देत असतो. संसार आहे उदी समान, हे एका उदीचे मैमान. येईल ऐसा एक दिन, मनी आठवण ही ठेवा. कमल दलजल समान, नश्वर हा देह होईल पतन. म्हणून त्याचा त्यागा अभिमान, उदी प्रधान दावी हे. सकळ विश्वाचा हा पसारा, राख रांगोळी समनिर्धारा. करा जगन्मिथ्यात्व विचारा, सत्यत्वात हारा उदित. उदी म्हणजे केवळ माती, नामरूपाची अंतिम गती. वाचा रंभण विकार जगती, मृत्तिके प्रतिती सत्यत्वे. स्वये बाबा ही प्रेमात येता, ऐकेले आहेत गाणे गाता. त्यातील चुटका उदी पुरता, परिस्थिती श्रोता सादरता. रमते राम आयोजी आयोजी, उदिया की गोनिया लायोजी. लागता मनाची लर, होणे हर्ष निर्भर. इतकेच ध्रुवपद वरचे वर, अति सुस्वर म्हणतं ते. सारांशी बाबांची धुनी, प्रसविली कित्येक उदीच्या गोणी. नाही गणाया समर्थ कोणी, परमकल्याणी ही उदी. परसोनी उदिदान गुह्यार्थ, तैसाच परमार्थ आणि भावार्थ. पुस्ती श्रोते शुद्ध स्वार्थ, योगक्षेमार्थ उदीचा. उदीपोटी हाही गुण, मती कैसी वाढेल या विण. साई परमार्थ मार्गीचा दुरीण, स्वार्थ साधून परमार्थ दे. या उदीच्या योगक्षेम कथा, सांगू येतील असंख्यता. परत्या कथितो अतिसंकलिता, ग्रंथ विस्तारता टाळावया. आता परत तिथं उदीचा महिमा सांगितलेला आहे की एक दिवस असा येणार आहे आयुष्यामध्ये की तुमची पण राख होणार आहे. जसं कमल दल म्हणजे ते पान असतं कमळाचं खाली, ते पाण्यातच बुडालेलं असतं. तसा हा देह नश्वर आहे आणि म्हणून तुम्ही हा विचार करा की हे सगळं ब्रह्मांड, ह्या विश्वाचा पसारा हा सगळा राख रांगोळीसारखा आहे. सगळं जग हे खोटं मिथ्या आहे आणि सत्यधारा उदित आहे. आता ह्याच्यामध्ये एक अर्थ असा येतो की जेव्हा प्रलय काळ येतो ना तेव्हा हीच पंचमहाभूतं म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही जी आहेत म्हणजे पाणी, धरणी, आकाश, वारा आणि पोकळी. पृथ्वी, आप, तेज, अग्नी
आपतेज पृथ्वी अग्नी वायू आकाश हे आणि पाणी, तर ह्या सगळ्याचं काय होतं, एकमेकात मिसळतात. मग तेव्हा म्हणे 12 सूर्य उगवतात. म्हणजे आत्ताचे जसे ते हायड्रोजन बॉम्ब फोडल्यावर तसे असंख्य सूर्य उगवल्यासारखं भासलं होतं, तसे 12 सूर्य उगवतात आणि या सर्व पृथ्वीची राख करतात. आणि ती राख मग अत्यंत पर्जन्य होतो, प्रलयधारा त्यात वाहून जाते. म्हणजे काय आहे शेवटी, तर पृथ्वीची देखील राखच होणार आहे. मग असं ते बाबांनी म्हणजे एक प्रकारे सर्वांना हे निवेदन केले. आता कधी कधी बाबा रंगात आले की ते गाणं म्हणायचे, रमते राम आयोजी आयोजी उदिया की गोनील आयोजी. म्हणजे राम आलाय आणि तो राम येताना उदीच्या पोतीच्या पोती घेऊन आलाय, असं ते आनंदाने तेवढंच गाणं फक्त म्हणत असत. आता स्वार्थ परमार्थ भावार्थ सगळं काय त्या उदीमध्ये लोकांना. ते बाबांच्या उदीचं महिमान पण वाढते ना, महती पण वाढते ना. शेवटी स्वतःच्या तोंडानं नाही सांगितलं तरी काही गोष्टी केल्यावरच, काय चमत्कार दाखवला तरच लोकांचा नमस्कार असतो. तर अशा या उदीच्या अनेक कथा आहेत, पण ते म्हटले मी थोडक्यात सांगतो, नाही तर ग्रंथ मोठा होऊन जाईल. एकदा नारायण मोतीराम जानी हे तयाचे उपनाम, ब्राह्मण अवधीच्या ग्रस्ताश्रम वस्तीचे स्थळ नाशिक. तसेच बाबांचे अनेक भक्त नामे रामचंद्र वामन मोडक, हे नारायणराव तयांचे सेवक भक्त भाविक बाबांचे. सवे घेऊनी मातोश्री ते बाबा जई देहधारी होते, नारायण झाले जाते दर्शनाते बाबांच्या, तेव्हाच आपण होऊन तिथे बाबांनी आधीच सुचविले होते. आता न येथून सेवा धर्माते राहिला आमचे संबंध, पुरे ही ताबेदारी आता स्वतंत्र धंदा बरवाया परता. पुढे मग अल्पकाल जाता दया भगवंता उपजली, सुटली नोकरी पराधीनता, आवडू लागली स्वतंत्रता. भोजन वसतिगृह व्यवस्था स्थापिली स्वसत्ता तेथेच, नाम ठेविले आनंदाश्रम त्यातची केले परिश्रम. दिवसेंदिवस वाढले नाम झाला आराम चित्ताला, पाहुणे ऐशी वार्ता घडली निष्ठा साईपदी वाढली. मग ती दृढ भक्ती स्वरूपा चढली, अनुभवे ठसली आढळता. प्रत्यय आली साईंची वाणी, श्रवणार्थी या झाली कहाणी. प्रेम वाढले साई चरणी, अघटित करणी साईंची. बोलणे अवघे प्रथम पुरुषी, परते नित्य तुझी याविषयी. म्हणजे बोलणारा स्वतःबद्दल बोलणार, आपल्याला काय करायचं आहे, पैसा आपल्याला नको बाबा पैसा, पण त्या व्यक्तीचं जे काय असतं त्याच्यासाठी ते बोलणं असतं. लक्ष ठेवून देखणारासी अरनिशी प्रत्यहा, पुढे जायचा जायचा अनुभव वाढले भक्ती प्रेम वैभव. अनिकेक तयाचा अभिनव भक्तिभाव परसावा. असो एकदा एक दिवस नारायणाचे मित्रास, झाला एकाएकी वृश्चिक दंश वेदना विवश भाऊ झाला. लावावया दंशाची जागी, बाबांची उदी फार उपयोगी, परिजाता शोधावया लागी, लादेना मागी ती याची. स्नेहास सोसवतीन वेदना, उदीचा काही शोध लागेना, घेऊन बाबांच्या छबीच्या दर्शना, भाकली करुणा बाबांना. मग तेथेच त्या छबीचे तळी, जळत्या उदबत्तीची कोजळी, होती पडलेली रक्षाती स्थळी, उदीच भाविली क्षणभरी. घेऊन त्यातील एक चिमटी, दंश झाल्या जागी फासटी, सुखे साई नाममंत्र पुटपुटी, भावने पोटी अनुभव. ऐकता वाटेल नवल मोठे, रक्षा चोळीता क्षणीच बोटे. घेऊन त्यातील एक चिमटी, दंश झाली या जागी फासटी, मुखे साई नाममंत्र पुटपुटी, भावने पोटी अनुभव. ऐकता वाटेल नवल मोठे, रक्षा चोळता क्षणी पोटे, वेदना पळाल्या आलिया वाटे, प्रेम दाटे उभयासी. ही तरी उदबत्तीची विभूती, व्यतिताप्रती लावेली होती, परी उदी म्हणून मार्गीची माती, अशीच अनुभूती प्रगटते. माती परितियेचा संसर्ग, जयास झाले दुखणे वा रोग, तया विनेतरावरी प्रयोग, करताही उपयोग घडतसे. एकदा एका भक्ताची दुहिता, ग्रंथीज्वरे घेरली वार्ता, ग्रामातून येता चावशिता, उद्भवली चिंता पितयास. पिता वांद्रे शहरवासी, मुलगी अन्य ग्रामी रहिवासी, उदीचा संग्रह नाही पाशी, निरोपणा नासी पाठविला. करावी आपण बाबांची प्रार्थना, दूर करावी माझी विवंचना, म्हणून प्रार्थले चांदोरकरांना, उदी धाडाना प्रासादिक. निरोप घेऊन जाणारी यास, नानाही भेटले मार्गास, जात होते कल्याणास, कुटुंबासमवेत ते समयी. ठाणे शहरी स्टेशनापाशी, निरोप पावला नानासी, उदी पाहता नाही हातासी, उचलले मृत्तिकीसी मार्गीच्या.
तेथेच उभं राहून रस्ता गाराने घालून साई समर्था मार्गे वळून स्वस्त्रीचे माता चिमुट तत्वदा लाविली. एरीकडे तो भक्त निघाला, मुलगी होती त्या गावी पातला. तेथे तयास जो वृत्तांत कळला, ऐकून सुखावला अत्यंत. मुलगीच 3 दिवस ज्वर आला होता अत्यंत प्रखर. वेदनानी झाली जर्जर, कालची तिळभर आराम. पाहू जाता तीच ती वेळा, उदी जाऊन मृत्तिकेचा टिळा. कोर्णिना नाही जैसाई गारांना, उतार पडला तेथुनी. असो त्या दुखण्याची ही कथा, योग्य प्रसंगी सविस्तरता. पुढे मागे येईल कथिता, उदयपुरताचा हा झटका. हेच प्रेमळ चांदोरकर असता जामनेरी मामलतदार. साई निज भक्त कल्याणक तत्पर, करत चमत्कार तो परिसा. उदिचा या महिमा अपार, श्रोता होई जे श्रवण तत्पर. कथितो तुझा तो चमत्कार, आश्चर्य थोर वाटेल. आसन्न प्रसव नानांची दुहिता, असह्य चालल्या प्रसूती व्यथा. जामनेरहून साई समर्था, हाक सर्वथा मारिती. जामनेरीची ही स्थिती, शिर्डीस कोण्या ठावी नव्हती. बाबा सर्वज्ञ सर्वगती, काहीन जगती अज्ञात त्या. बाबासी भक्ताची एकात्मता, जाणून नानांचे येथील अवस्था. साई समर्थ द्रवले चित्ता, करता तत्वता ते काय. उदी धाडावी आले जीवा, इतक्यात गोसावी रामगीर बुवा. झाला तयाच्या मनाचा उठावा, आपले गावी गमनार्थी. गाव तयाचा खानदेशी, निघाला सर्व तयारीनिशी. पातला बाबाचे पायापाशी, दर्शनासी मशिदी. बाबा देहधारी असता, आधी तयांचे पायान पडता. कोणीही कवण्याही कार्यानिमित्ता, अनुज्ञान घेता जाईना. असो लग्न वा मौजी बंधन, मंगल कार्य विधी विधान. कार्यकारण वा प्रयोजन, लागे अनुमोदन बाबांचे. विनातयाचे पूर्ण अनुज्ञापन, उदे प्रसाद आशीर्वचन. होणार नाही कार्य निर्विघ्न, भावना पूर्ण सकळांची. असो ऐशी त्या गावी रीत, तदानुरोधे रामगीर येत. बाबाचे पायास लागत, अनुज्ञा मागत निघावया. म्हणे बाबा खानदेशी, येतो जाऊनी गावासी. द्या की उदी आशीर्वाद मजसी, अनुज्ञा दासासी रिघावया. जयास बाबा प्रेमभावा, वाहती बापूगीर या नावा. जाई तू खुशाल गावा, मार्गे विसावा घे थोडा. आधी जाई जामनेरा, उतरते ते नानांच्या घरा. घेऊन तयाच्या समाचारा, मग तू पुढारा मार्गदरी. म्हणती माधवराव देशपांड्याप्रती, उतरून दे रे कागदावरती. श्यामाती आडकराची आरती, गोसाव्या हाती नाना ते. मग गोसाव्याची उदी देती, अनेक थोडी पुडीत बांधती. पुडी देऊन त्याचे हाती, पाठविती बाबा पाठविती नानास. वदती ही पुडी आणि आरती, नेऊन देई नाना प्रती. पुसुनी क्षेम कुशल स्थिती, निघे पुढती निज गावा. जैसी राम जनार्दन कृती, आरती ज्ञानराजा ही आरती. तैसीच आरती साईबाबा निश्चिती, समान स्थिती उभयांची. राम जनार्दन जनार्दन भक्त, माधव आडकर साई पदांकित. रसता संपूर्ण, प्रार्थना अत्यंत, भजन तद्हित अपूर्ण. रचना प्रसाद पूर्ण अत्यंत, भजन तद्हित अपूर्ण. असो ही बाबांची आवडती, श्रोता परिसी जे साध्यंतार्थी. उदी समवेत बाबाजी पाठविते, पुढे फलश्रुती दिसेल. आरती साई बाबा सौख्य दातार जीवा. चरण तळात चरण रजतळी, द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा. तर ही जी आरती आहे, ही आरती पाठवून दिली होती की जी आपण नेहमी म्हणतो. मग 8 दिवशी गुरुवारी, भक्त करी तिवारी. प्रभुपद पाहावया, भव भय निवारी. आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा. मागणे हेची आता, तुम्हा देवाधिदेवा. आरती साईनाथा. इच्छित दिन चातक, निर्मळ तोय निज सुख. पाजावे माधवाया, सांभाळा आपुली ही भाक. आरती हे गोसावी म्हणत असत पुढं. आरती साई बाबा.
इच्छित दिन चातक निर्मळ तोय निज सुख पाजावे माधवाया. म्हणजे माधवराव आडकर यांनी आरती केली, त्यांचं नाव आहे शेवटी. सांभाळी आपुली भाक आरती साई बाबा. गोसावी वदे बाबा लागून मजपाशी अवघे रुपये 2 इतके न मी केवी पोचेन बाबा जाऊन जामनेरी. बाबा वदती तू स्वस्त जाई लागेल तुझी सर्व सोयी. विश्वास ठेवून साईचे पायी निघाले गोसावी जावया. आज्ञा वंदुनी बापूगीर घेऊनी ऐसा बाबांचा विचार. उदी प्रसाद पाहुणी सत्वर कार्य तत्पर निघाला. जामनेरास जैसा आता नव्हता येता अग्निरथाचा रस्ता. नव्हती प्रवासाची सुलभता उपजली चिंता गोसाविया. बैसून या अग्निरथात प्रवासी उतरले जळगावात. तेथून पुढील मार्ग समस्त जावे लागत पादचारी. 1 रुपया 14 आणे भरले अग्निरथाचे देणे. उरले अवघे चवलीचे नाणे कैसेन जाणे पुढारा. ऐसा गोसावी चिंतातूर आस्ता जळगाव स्टेशनावर. तिकीट देऊन पडे जो बाहेर शिपाई दूर देखिला. शिपाई आधीच शोधावर येऊन या उतारू समोर. पुसे शिर्डीचा बापूगीर कोण आहे साचार कथा हो. तो त्या शिपायाचे पुसणे जाणून केवळ आपल्या कारणे. गोसावी पुढे होऊन म्हणे मीच तो काय म्हणणे तुमचे काय की. तो म्हणे मज तुम्हा लागुनी पाठविलेसे चांदोरकरांनी. चला सत्वर टांग्यात बसुनी राहिले मार्गुती राहिले पाहुणी मार्ग तुमचा. बुवास अत्यंत आनंद झाला नानास शिर्डीहून निरोप गेला. तरीच हा वेळेवर टांगा आला गोरची चुकला हा मोठा. शिपाई दिसला मोठा चतुर दाढी मिशा कल्लेदार. नीट नेटस ल्यालेला इजार टांगा ही सुंदर देखिला. जैसा टांगा तैसेचे घोडे काय ते होते भाड्याचे थोडे. निघती इतर टांग्याच्या पुढे उत्साह ओढे कार्याच्या. भरता 12 घटका निशी सुटला तो टांगा वेगेसी. थांबविला तो पहाटेसी ओढ्यापासी वाटेत. तो टांगेवाला सोडी पाणी पाजाया आपली घोडी. म्हणे आताच येतो तातडी करू सुख परवडी फराळ. पाणी घेऊन येतो थोडे खाऊ आपण आंबे पेढे. आणि गुळपापडीचे तुकडे झुंपुनी घोडे निघू मज. दाढी पेराव मुसलमानी परसुनी ऐसी तयांची वाणी. होय साशंकित रामगीर म्हणी फराळ हा कोणी करावा. म्हणून त्यासी विचारित जात म्हणे तू का झाला शंकित. मी हिंदू गरवाल क्षत्रिय पूत असे मी रजपूत जातीचा. फराळही हा नाना देती तुझिया लागे मज संगती. शंकू नको येत किंचित निश्चिती स्वस्त चित्ती सेवी हा. ऐसा जेव्हा विश्वास पटला मग दोघांनीही फराळ केला. टांगेवाल्याने टांगा जोडला प्रवास संपला अरुणोदय. टांगा प्रवेशता गावा भीतरी दिसू लागली नानांची कचेरी. घोडेही विसावले क्षणभरी सुखावे अंतरी रामगीर. बुवास दाटली लघुशंका बसाया गेले बाजूस एका. पूर्वस्थळी परतता झोका आश्चर्य देखावर्तले. नाही टांगा नाही गोडी दिसेना टांगेवाला घडी. कोणीही तेथे न दिसे ते घडी जागा उघडी देखिली. रामगीर म्हणी विचारी चमत्कार हाय तरी. आणून यामज येतवरी इतक्यात दुरी गेला कुठे. बुवा जाऊन कचेरीयात नानांची भेट घ्यावया उत्कंठित. अस्थि निजग्रही हेच वृत्त जावयातही प्रवृत्त झाला. बुवा वाटेने पुसत चालला सहज नानांचा पत्ता लागला. ओटीवर जो जाऊन बैसला आता बोलविला नानांनी. परस्पराची भेट झाली उदी आरती बाहेर काढली. नानाची सन्मुख ठेविली वार्ता निवेदिली संपूर्ण. नवल ही जव उदी आली मुलगी नानांची त्याच काळी. प्रसूत्यार्थ होती आडली झालेली ती अति कष्टी. पावया ते संकट निरसन मांडिले होते नवचंडी हवन. पाहुणी सप्तशती पाठपठन विस्मयापन्न गोसावी. जैसी शुदारता कल्पित ताट यावे पक्वान्न पुरित. किंवा तृषित चकोरा मुखी अमृत तैसे तव होत नानाला. हाक मारली कुटुंबाला उदी दिदली पाजावयाला. स्वयार्थी म्हणावयाला प्रारंभ केला ना नाही. वेळ क्षणभर गेला न गेला बाहेर आतून निरोप आला. ओठास लाविता उदीचा प्याला आराम पडला मुलगीस.
तात्काळ क्लेश निर्मुक्त झाली, मुलगी निर्विघ्न प्रसूती पावली. सुखाने हाती पायी सुटली, काळजी फिटली सर्वांची. टांगेवाला कोठे गेला, येथेही मज नाही आढळला. रामगीर पुसे नानाला, टांगा धाडला तो कोठे. नाना वदती म्यान धाडला, टांगा कुठला ठावा न मजला. तुम्ही येता हे ठावे कुणाला, टांगा कशाला धाडीन मी. मग बुवांनी टांग्याची कथा आमूलाग्र कथिली समजता. विस्मय दाटला नानांचे चित्ता, पाहुणी वत्सलता बाबांची. कुठला टांगा कुठला शिपाई, नटनाटकी ही माऊली साई. सकळ समयी धावत येई, भावा पायी भक्तांच्या. आता असो कथानुसंधान, पुढे चालू पूर्वील कथन. पुढे काय कालांतरे करून, बाबा ही निर्वाण पावले. एकदा नारायण मोतीराम नावाचे ग्रस्त होते. त्यांना जानी नावाने पण बोलवायचे. ब्राह्मण होते जातीने. तर ते हे होते, बाबांचे एकदम भक्त होते. मग बाबा नारायण तिथे आला. पण नारायण कुठे होता, तर रामचंद्र वामन मोडक नावाच्या व्यक्तीकडे नोकरीला होते ते. मग बाबांच्या दर्शनाला आले आईला घेऊन एकदा. तर बाबांना नेहमी प्रथम वचने बोलायची सवय स्वतःलाच. तसं बाबांनी काय सुचवलं की आता इथून पुढं सेवाधर्म बस झाला, आपला संबंध राहिला, आपली ताबेदारी आपली, स्वतंत्र धंदा करायचा, आपल्याला कशाला लोकांची ताबेदारी पाहिजे, असं बोलले. मग ज्यांना समजायचं त्यांना समजायचं की बाबा हे आपल्याला बोलतायत. मग त्यांची नोकरी सुटलीच, पराधीनता झाली त्यांना आणि सुटली पराधीनता. मग स्वतंत्र काय केलं त्यांनी, तर एक वसतिगृह केलं, मेस सुरू केली, मेस. आणि त्याच्यामध्ये आनंद आश्रम त्याला नाव दिलं. आणि दिवसेंदिवस त्यांचं चांगलं नाव वाढलं, म्हणजे पैसा आला, समृद्धी आली. मग ते साईपदी त्यांची निष्ठा अतिशय वाढलेली आहे. आता ही अशी साईंची अघटित करणी आहे की स्वतःला बोलल्यासारखं बोलता स्वतःने सांगत. पुढे काय झालं, ह्या नारायणरावांचं म्हणजे त्याच्या बाबांवर एकदम श्रद्धा वाढली ना. आता नारायणरावांचा एक मित्र होता, त्याला एकदा विंचू चावला. तर खूप वेदना होऊ लागल्या विंचाच्या. तर सर्वांना माहिती होतं कुठल्याही दंशावर बाबांची उदी कामाची आहे. सगळीकडे शोधली, बाबांची उदी काही मिळाली नाही. मग त्यानं काय केलं, श्रद्धा किती होती बघ, त्याने काय केलं, उदीचा शोध काय लागेना. तर बाबांच्या छबी जो फोटो होता तिथं ती उदबत्ती जाळलेली होती आणि त्याच्यात तळाला ती उदबत्तीची राख होती. ती उचलली, हातात घेतली आणि बाबांचं नाव घेतलं, साई मंत्र काय असेल म्हणाला आणि त्या ह्याच्यावरती लावलं, विंचू चावलेल्या जागेवर लावलं. खरंच नवल वाटेल की ते चोळल्याबरोबर त्या व्यक्तीच्या वेदना पळून गेल्या. आता ही बाबांची प्रत्यक्ष उदी नव्हती, ही उदबत्तीची राख होती, पण बाबांच्या नावांती लावल्यामुळं त्या व्यक्तीच्या वेदना सारख्या निघून गेल्या. आता एरवी कसं असतं, मातीचा संसर्ग होतो, परंतु ती मातीसुद्धा बाबांच्या नावाने लावली तर तिचा उपयोग झालेला आहे. एकदा एका भक्ताची मुलगी, तिला ग्रंथीज्वर म्हणजे प्लेग झाला होता. प्लेगामध्ये काखेत गाठी होतात आणि ताप पण येतो आणि अशामध्ये माणसाचं काही खरं नसतं ना. आता मनुष्य राहायचा वांद्र्याला आणि मुलगी होती दुसऱ्या ठिकाणी. बरं जवळ उदी नाही. मग त्या नानांपाशी निरोप पाठवला होता की बाबांची प्रार्थना करा आणि माझी विवंचना दूर करा आणि मला तुम्ही उदी धाडायला सांगा. आता निरोप घेऊन जाणाऱ्या माणसास नाना भेटले रस्त्यामध्ये. आपल्या कुटुंबाबरोबर नाना चालले होते. ठाणे स्टेशनला हा निरोप मिळाला. उदी नव्हती हाताशी, तर नानाने काय केलं, खालची रस्त्यावरची माती उचलली, साई नाताला गाराणं घातलं, मागे वळून आपल्या बायकोच्या कपाळाला पण लावली ती चिमूट आणि ती दिली. मग तो भक्त निघाला, मुलगी होती त्या ठिकाणी आला. ते सगळा वृत्तांत त्याला कळला. 3 दिवस मुलीला ताप होता आणि अतिशय वेदना होत होत्या. पण जसं काय ती माती लावली, टिळा लावला तिला त्या मातीचा आणि नानानं जसं गाराणं घातलं होतं साईला, तसं गाराणं घातलं तर त्या मुलीच्या दुखण्याला उतार पडला असं सांगितलं आहे. आता अजून एक कथा आहे छोटी, खाली अध्यायाच्या मराठीत दिली की एकदा बापूसाहेब जोगांना विंचू चावला. हे हरी सीताराम दीक्षित यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यावेळेला रात्रीचे 8 वाजले होते. ते ताबडतोब महाराजांकडे गेले. पायरी चढत असताना महाराज म्हणाले, बापूसाहेब काय आहे? बापूसाहेब म्हणले, मला विंचू चावला. महाराज म्हणाले, बरे होईल, जा. बापूसाहेब तसेच पायरीवरून परत फिरले. ते कंपाऊंडचे बाहेर गेले नाहीत. तोच वेदना अजिबात त्यांच्या बंद झाल्या, म्हणजे अजून मशिदीच्या बाहेर पण पडले नव्हते. एकदा शिर्डीत एक कर्णपिशाच्य साध्य करून घेतले होते. म्हणजे माहिती आहे ना, काही लोक बघा आपलं ज्योतिष बघायला म्हणून येतात ना, पण ते आपला सगळा भविष्यकाळ सांगतात, भूतकाळ सांगतात, भविष्यकाळ सांगू शकत नाहीत. पण मागं तुझ्या संसारात काय झालं ते सगळं सांगतात. तर ते म्हणतात की असं त्यांनी एक कर्णपिशाचे वश करून घेतलेलं असतं आणि ते घडलेल्या गोष्टी तुम्हाला कानामध्ये त्या ज्योतिषाला सांगतं येऊन.
म्हणजे ज्योतिषबुवा गेले महाराजांच्या दर्शनाला, पण त्याचे लक्ष पैशाकडं बरंच होतं. तिथे त्यांना पैसे मिळायचा फारसा संभव वाटला नाही, मग ते दर्शन घेऊन लवकरच राहत्याला गेले. तिथे रात्री त्यांना विंचू चावला, फार वेदना होऊ लागल्या. तेव्हा मग त्याने महाराजांनी दिल्ली उदी लावली आणि एकसारखे महाराजांचे नामस्मरण चालू केले. त्यामुळे वेदना थांबल्या व त्यांची महाराजांवर श्रद्धा बसली. दुसऱ्या दिवशी ज्योतिषबुवा परत शिर्डीस आले. तेथे त्यांचे 15 ते 20 दिवस राहणे झाले. महाराजांच्या कृपेने त्यांना तिथं चांगलं उत्पन्न, त्या काळात त्यांना 300 रुपये मिळाले. आता ज्या नानासाहेबांनी मोठ्या श्रद्धेने खालची माती उचलून बाबांचं नाव घेऊन हाती दिली होती, तर त्यांच्या स्वतःच्या बाबतीमध्येच एकदा ही गोष्ट घडलेली आहे. जेव्हा ते जामनेरला होते मामलेदार म्हणून, तेव्हा तर त्यांची जी मुलगी होती ती बाळंतीण होत होती. आणि ते काय कधी कधी बाई 3-3 दिवस होत नाही, किंवा काय मुलं आडवं आलं, अजून काय झालं, असं बरंच काही असतं. तिला अत्यंत प्रसूती वेदना होत होत्या आणि तेव्हा काही लवकर दवाखाना किंवा कुठल्याच गोष्टी काही जवळ नसत. मग आता नाना तेच बघत होते की उदी कुठे मिळते. तर साई समर्थांना माझ्या कळलं पाहिजे चित्ताला, आणि मला उदी मिळाली पाहिजे, हेच त्यांच्या मनामध्ये विचार होता. ही जामनेरला होणारी गोष्ट शिर्डीला कोणाला माहीत नव्हती. पण बाबा सगळीकडे भरलेले आहेत ना, तर बाबांची आणि भक्ताची एकात्मता कशी बघा. नानांचं दुखणं बघून बाबांचं हृदय द्रवलं आणि आता नानाला उदी पाठवावी असं बाबांनी मनात विचार केले. तेवढ्यात रामगीर नावाचे गोसावी आले बाबांकडं आणि बाबा म्हणे, मला गावी जायचे, मी खानदेशला राहतो, मला तिकडं जायचे. तर जोपर्यंत बाबा शिर्डीत होते तोपर्यंत कुणीही त्यांच्या पाया पडल्याशिवाय आणि त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्या कामासाठी बाहेर पडत नसे. म्हणजे लोकांचा एक असा मनात हे होता की बाबांनी जर नाही दिली अनुज्ञा त्या कामासाठी, आपण न विचारता गेलो तर आपलं काम होत नाही. मग ते आले तिथं, पाया पडले, म्हणे जरा जाऊन येतो माझ्या गावाला. बाबा म्हणले, हो जा ना. आशीर्वाद म्हणून त्याला पण उदी दिली. त्याला बाबा बापूगीर गोसावी म्हणायचे. बाबा प्रेमानं आलगे, कुणाला श्यामा, कुणाला बापू, कुणाला अण्णा असं नाव बाबांनी ठेवलेली होती. तर मग दिली म्हणे उदी. अजून नाना चांदोरकरांना पण उदी बांधून दिली आणि म्हणले, तू गावी खानदेशात पुढं जाण्याआधी जामनेरला जा. आणि माधवराव देशपांडेनं सांगितलं की एक आरती दे रे उतरून. दुसरे माधवराव आडकर त्यांनी जी आरती केली होती ती आरती म्हणे उतरून दे. ती आरती आपण मगाशी म्हणलो, आरती साईबाबा सौख्यदातार जीवा, ती ही आरती आहे. आणि मग जसे रामजनार्दन पाय टकच ठेविले, म्हणजे सगळीकडं हे मुळात जनार्दन हे पैठणच्या आपल्या नाथांचे गुरु, पण त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये म्हणजे आपल्या गुरूंचं नाव मोठ्या प्रेमाने त्यांनी गुंतवलेलं आहे. तशा प्रकारचाच हा आरतीची ही चाल आहे. आणि मग ती आरती लिहून दिली, ती उदी दिली, म्हणे त्याच्या घरी तू घेऊन जा. तो म्हणला, बाबा माझ्याकडे फक्त 2 रुपये आहेत, त्यामध्ये मी काय करणार, कसा काय जाणार, आणि त्यात मी जामनेरला कधी जाऊ. तर बाबा म्हणले, अरे काळजी नको करू, तू जा, तुझ्या सगळ्या सोयी होतील, विश्वास ठेव आणि निघ. तर त्याप्रमाणे ते बापूगीर गोसावी विश्वास ठेवून बाबांची उदी आणि प्रसाद घेऊन निघाले. तर जामनेरला जायला तेव्हा काही रेल्वे नव्हती. मग प्रवासाची सुलभता आत्तासारखी तेव्हा नव्हतीच. मग रेल्वेमध्ये बसून ते जळगावला उतरले. आता जळगाववरून जामनेरला जायचं होतं. तिथपर्यंतच त्यांचे 1 रुपया 14 आणे भाडं गेलं. मग आता कसं काय जायचं. हातात उरली फक्त चवली, म्हणजे 8 आणे. आता तो गोसावी चिंतातूर होता. तर जळगाव स्टेशनवरती उतरला तर एक शिपाई बघितला लांब. तर तो आधीच शोधत होता. अरे म्हणे, शिर्डीचा बापूगीर कोण आहे, बापूगीर गोसावी कोण आहे. मग ह्याला प्रश्न पडला, बाबा मलाच विचारतोय. तर गेला, म्हणे मीच आहे. अरे म्हणे, तुमच्यासाठी नानासाहेब चांदोरकरांनी टांगा पाठवलेला आहे, त्यांना शिर्डीहून निरोप आला होता, तर चला म्हणे, लवकर लवकर, वेळ नका काढू. मग आता ह्याला आश्चर्यच वाटलं खरं, नानासाहेबांना कसं काय कळलं मी येतोय म्हणून. तरी पण ते बसला टांग्यामध्ये. बरं, टांगेवाल्याला दाढी मिशा मोठ्या कल्लेदार, चांगली फुल इजार घातली होती, टांगा पण छान, घोडे पण भारी होते. आता ते काय भाड्याचे थोडेच होते, ते नानासाहेबांचे घोडे ना पाठवलेले. मग त्यामुळे ते इतर टांग्याच्या पुढे निघाले पटापट पटापट. आणखीन मोठ्या उत्साहाने त्या कार्य जे काही नानासाहेबांसाठी करायचं होतं त्यासाठी ते घोडे धावत सुटले. मग रस्त्यात एका ओढ्यापाशी तो थांबला आणि म्हटला, जरा घोड्यांना पण पाणी प्यायला देतो, तर आपण पण खाऊन घेऊया. थोडंसं पेढे आहे, आंबे आहे, गुळपापडी आणलेली आहे. तर ह्यांना त्याचा पेहराव, दाढी सगळं मुसलमानी वाटत होतं ना. तर हा ब्राह्मण होता, रामगीर गोसावी, बापू रामगीर. तर तो म्हटला, बाबा तू कोण आहेस जातीनं, मी कसं खाऊ तुझं.
तर म्हणे तुला मुसलमान आहे का तू? तर त्याला शंका आली का म्हणे बाबा तुला? अरे हे नानासाहेबांनीच पाठवलं आहे, माझं काही नाही. आणि मी हिंदू गरवाल क्षत्रिय पूत आहे, मी क्षत्रियाचा राजपूत आहे मी जातीनं, तू काही ही काळजी करू नको. मग दोघांनी बसून नानांनी म्हणे तुझ्यासाठीच फराळ पाठवला आहे तर मी पण खातो. मग दोघांनी मिळून तो फराळ केला. टांगेवाल्याने परत टांगा जोडला. प्रवास संपला आणि उजाडता उजाडता हे लोक जामगीरला पोचले. आता रात्री निघाले होते. जवळ गावाजवळ आले तर नानासाहेबांची कचेरी जशी दिसली, घोडे पण थोडे थंड झाले आणि रामगीरला पण बरं वाटलं. चला बाबा नानांचं कचेरी आले. तर नानासाहेबाला पण त्या बापू गोसाव्याला रामगीरला लघवीला आले. तर तो म्हणे मी जाऊन येतो म्हणून बाजूला गेले. आणि परत येऊन पाहतात तर जागेवर घोडा पण नाही, टांगा पण नाही आणि टांगेवाला पण नाही. मग त्याला मोठं आश्चर्य वाटलं. अरे कुठं गेलं म्हणे टाकून मला, एवढ्यात पुढे गेला असेल. मग कचेरीला गेले तर नाना कचेरीत नव्हते, नाना आपल्या घरी होते. मग विचारत विचारत लोकांना नानांचा पत्ता काढला आणि तिथे गेले. नानांची भेट झाली. नानांनी आतमध्ये बोलावलं. आतमध्ये बोलावल्याबरोबर त्यांनी सांगितलं, ती उदी दिली आणि ती आरती दिली आणि म्हणे बाबांनी हे पाठवलं आहे. त्याबरोबर त्यांच्याकडे मुळात त्या मुलीच्या वाचवण्यासाठी नवचंडी हवन चाललं होतं. सप्तशतीचे पाठ चालू होते की जेणेकरून मुलीची सुटका झाली पाहिजे. पण मग त्याच्यामध्ये अजून बाबांची उदी आली. मग त्याने ते बायकोला बाहेर बोलवलं, बायकोच्या हातामध्ये उदी दिली आणि तिला सांगितलं की मुलीला पाण्यात घालून पाज. मग आणि नानाने स्वतः आरती म्हणायला सुरुवात केली. आता ती उदी लावल्याबरोबर तिला आराम पडला आणि थोड्या वेळातच ती मुलगी प्रसूत देखील झाली. व्यवस्थित हातीपाय धडधाकड सुटली बाबा. तोपर्यंत सगळेच ह्याच्यात होते ना, तणावामध्ये, टेन्शनमध्ये. मग ते संपल्यावरती त्या बापू रामगिराने सांगितलं की अहो तो टांगेवाला कुठे गेला? तो टांगेवाला तुम्ही पाठवला होता आणि तो मला दिसलाच नाही परत. मग नाना म्हणतात अरे कुठला टांगेवाला? मी तर कोण पाठवलं नाही, मला कसं माहिती तुम्ही येणार आहे? मी तर म्हणे इकडे ह्या सगळ्या प्रकारामध्ये टेन्शनने होतो. आणि मग त्यांना समजलं की खरंच बाबांची किती वत्सलता, की त्यांनी आपल्या भक्तासाठी काय काय रूपं धारण केलेली आहेत आणि बाबाने त्या त्या वेळेला भक्तासाठी धावून हे नाटकं करून साईमाऊलींनी भक्तांना सोडवलेलं आहे. असं आता पुढची कथा आपण पाहूया. काही कालांतराने यानंतर बाबा स्वतः देखील निर्वाण पावलेले आहेत. सन 1918 विजयादशमी सण दसरा. पाहुणे बाबांनी हा शुभ दिन बरा केला धरा आपण निज देह. मग पुढे झाली समाधी नारायणराव तया आधी. बाबा देहदारी तदी दर्शन साधी 2 वेळा. समाधीस झाले 3 संवत्सर दर्शनी इच्छा जरी बलवत्तर. परी येता येईना योग्य अवसर तेने अवधी अधीर झाले. समाधी मागे वर्ष भरले नारायणराव व्याधीने पिडले. औषध उपचार सर्व सरले उपाय हरले लौकिकी. गेले जरी व्याधीने गंजून रात्रंदिन बाबांचे ध्यान. गुरुरायास कैसे मरण दिले दर्शन नारायणा. एके रात्री पडले स्वप्न साई एका भुयारामधून. नारायणरावापाशी येऊन देते आश्वासन तया ते. काळजी न धरी काही मनी उतार पडेल उद्यापासूनी. एका आठवडा संपता क्षणी बसशील उठून तू स्वये. असं मग 8 दिवस लोटले. अक्षरोअक्षर प्रत्यंतर आले. नारायणराव उठून बैसले. अंतरी झाले अनिवार. ऐसेच जाता काही दिवस आले नारायणराव शिर्डीस. समाधीचे दर्शनास तेव्हा या अनुभवास कथी येले. देहधारी म्हणून जित समाधीस्थ जे जे काय मृत. साई जनन मरणातीत सदा अनुस्यूत स्थिरचरी. वन्नी जायचा काष्टी गुप्त दिसेना परी तदंतरहित. घर्षण प्रयोग होई प्रदीप्त तैसाच भक्तार्थ हा साई. एकदा जो प्रेमे देखिला तयाचा अजन्म अंकित झाला. केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला तयाच्या हाकेला ओ देई. नलगे तयासी स्थळवा काळ उभा निरंतर सर्व काळ. कैसी कोटून दाविल कळ करणी आकळ तयांची. ऐसा काही करील रचना मनात येतील कुतर्क नाना. जो तो दृष्टी ठेवता चरणा ध्यान धारणा वाढेल. ऐसे झाली एकाग्र मन घडेल अत्यंत साई चिंतन. हेची हा साई घेई करून कार्यही निर्विघ्न पार पडे. व्यवहार नलगे सोडावयास सुटेल आपोआप हव्यास. ऐसा हा मनी लाविता अभ्यास कार्यही अप्रयास घडेल.
कर्मभूमी सालासे देह, कर्मे घडतील निस्संदेह, स्त्री पुत्र वित्त आणि गेह, येथेचे परिग्रह हो का, होणार ते होऊ द्या चेष्ट, सद्गुरु चिंतन आपले अभिष्ट, संकल्प विकल्प होतील नष्ट, संचित अनिष्ट टळेल, पाहून या भक्तभाव, कैसे साई महानुभव, दावित भक्तास एक एक अनुभव, वाढवित वैभव भक्तीचे, वाटेल तैसा वेश घेती, मानेल ते प्रगट होती, भक्त कल्याणार्थ कुठेही फिरती, शिष्यभावार्थी पाहिजे, ए अर्थीची आणिक एक कथा, श्रोता परिसी जे सादर चित्ता, संत आपल्या भक्ता करता, कैसे श्रमतात अहर्निश. असं इथं एक पहिली कथा सांगितली की जेव्हा साईंचं निर्वाण झालं, साईंनी 1918 साली विजयादशमी होती, म्हणजे दसरा होता, आणि त्या दिवशी त्यांनी आपला देह धरणीला अर्पण केला. म्हणजे साईंचं देहावसान झालं थोडक्यामध्ये. मग त्यांची पुढे समाधी झाली. तर बाबा नारायणराव तर याआधी काय करायचे, तर 2 वेळा त्या समाधीचं दर्शन घ्यायला वर्षातून यायचे. आता नारायण मगाशी सांगितले, त्यांचा उल्लेख केला होता, ते समाधीत 3 वर्ष झाली ते दर्शनेला येत असत. पण एकदा काय झालं, ते आजारी पडले आणि मग काय समाधीला येता येईना. मग दिवस रात्र बाबांचं ध्यान मात्र मनामध्ये लावलेलं होतं. मग त्याला एकदा बाबा स्वप्नात दिसले आणि म्हटले, म्हणजे हे विचार करत होते की गुरुला कसलं मरण, गुरु माझा असणारच आहे, मला बाबांचं दर्शन घडलंच पाहिजे. मग त्या नारायणाला स्वप्नात दिसलं की बाबा एका गुहेतनं असे त्याच्यापर्यंत आले. त्याला म्हणले, काय काळजी करू नको, तुझ्या तापाला उद्यापासून तुझ्या दुखण्याला उतार पडल आणि 8 दिवसांत तू उठून बसशील. आणि खरंच अक्षराने अक्षर खरं ठरलं. 8 दिवसात ते उठून बसले. मग पुढे काही दिवसांनी बरे झाल्यानंतर शिर्डीला जाऊन समाधीचं जेव्हा दर्शन घेतलं त्यांनी, तेव्हा ही गोष्ट त्यांनी सगळ्यांना सांगितलेली आहे. साधारणतः समाधी म्हणजे जे काय मृत असं सगळं समाधीचं आहे. पण एक संजीवन समाधी घेतलेली ज्ञानेश्वरांनी, तिथं त्यांचा निवास अजून आहे. आणि तसं इकडं साई समाधीत गेले, पण लोकांना जिथं दिसायचे किंवा ज्या भक्ताच्या आकेला ओ द्यायची, जिथं कोणी कळवळ्याने ध्यान केलेलं आहे, तिथं बाबा बरोबर ती जात असत. आता तुमच्या हातून ते करून घेणार. आपण शेवटी साधी माणसं आहे ना हो. आपल्याला फार थोडक्यात एवढं म्हणता येत नाही की सगळ्या गोष्टीचा माझा हव्यास सुटला पाहिजे, माझं असं झालं पाहिजे, माझं मन लागलं पाहिजे. अहो, आपलं मन एवढं इकडे तिकडे चालू असतं की आपल्याला पण कळत नाही की ते जेवढ्यात आधी होतं काय होतं धरणीवर बघा गेलं आभायात, असं बहिणाबाईंनी म्हटलं. एवढं ते मन आपलं चंचल असतं. परंतु त्याला जर जागेवर लावायचं आहे तर तुमच्या मनात कुठलेही विचार येऊ द्या, काही होऊ द्या, तुम्हाला पुत्र बायको मुलं धन संपत्ती या सगळ्यांचं प्रेम असू द्या, ते तर असणार प्रत्येकाला. विचार येतात येऊ द्या, गोष्टीचा संग्रह केला आहे करू द्या. तुमचं कर्म आहे पृथ्वीवर तोपर्यंत त्या गोष्टी तुमच्या हातून होणार. पण जर तुम्ही नामजपत राहिलात तर मात्र तुमचं बाबा कल्याण करणार. तर लक्ष तिथे पाहिजे. आता आपलं कसं हातात माळ घेतली, पण हात मे माला फिरे, जीभ फिरे मुखमाही, मन फिरे चौदिशा, येतो सुमिरन नाही. म्हणजे हातात माळा फिरते, तोंडात नाव येतंय, पण मन तिथं झाल्यावर असतं का? माणसाचं मन 2 सेकंद 2 मिनटं पण एकाग्र होऊ शकत नाही. कुठंतरी तेवढ्याच भरकटतं, काहीतरी विचार येतात. तर हे मात्र आपण आपलं प्रयासाने मन एकाग्र करून साई चरणी जर लावलं तर बाबा तुमच्या हाकेला ओ देतात. खोलून या कानांची कवाडे, हृदय मंदिर करा की उघडे, बिगुद्या ईस आतुलीकडे, भव भय साकडे वारील. म्हणजे आता कानाची कवाडं ऐका, तुमचं कान खोलून पुढची कथा आता ऐका आणि हृदयाचं मंदिर उघडं करा की जिथून मग ह्या कथेसाठी साई तुमच्याकडे येतील, ईस आतुलीकडे, आणि भवभय तुमचं काय असेल ते भवभय व्यथा दूर करतील. हे जे सांप्रत सरले प्रसिद्ध, शार्मण्य देशी यासी युद्ध, लष्कर करू लागे सिद्ध, शत्रुविरुद्ध संग्रामा, आंग्लभौम राज्याधिकारी, या भरतभूमीची या भितरी, लष्कर भरती शौरव शहरी, होते कर्तृत्व इकडे. सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली, जिल्हे ठाण्यास नेमणूक झाली, कथा वर्तली नवलपरी. आप्पासाहेब कुलकर्णी नाव, जडला साई चरणी भाव, हा तरी एक साईचा प्रभाव, लीला अथावत यांची. तया ते बहुता वर्षापूर्वी बाळासाहेब भाट्या करवी, प्राप्त झाली बाबांची छवी,
होती लावली पूजेस. काया वाचा मने करून प्राप्त गंधाक्षदा पुष्प घालून नित्य नेमे छबीचे पूजन नैवेद्य समर्पण करीत. सरेल केव्हा कर्मभोग होईल केव्हा मनाजोग साई प्रत्यक्ष दर्शन योग. आप्पाचं हृदय रोग लागला म्हणजे हृदयासारखं एकच लागलं तेवढं. साईच्या छबीचे दर्शन तेही प्रत्यक्ष दर्शना समान. भाव मात्र असावा पूर्ण वेळेवर खूण पावाल. केवळ छबीचे दर्शन होता प्रत्यक्ष दर्शनाची त्या समता. हे विषय अन्वार्थता श्रोता सादर परिशिजे. म्हणजे हे तेव्हा दुसरं पहिलं महायुद्ध चालू होतं. त्यावेळी लोक भरती करत असत सैनिकामध्ये. आपल्या भूमीवरती सगळे लढायला नेले होते ना जपानच्या याच्या विरुद्ध. त्यामध्ये एका भक्ताची पण ठाण्यामध्ये नेमणूक झाली. त्यांचं नाव आप्पासाहेब कुलकर्णी. तर त्यांना फार मागे भाट्यांकडनं दुसरे एक साई भक्त त्यांच्याकडून एक बाबांची प्रतिमा मिळाली होती. तर ते तिचीच पूजा करायचे आणि गंध अक्षदा पुष्प जे काही लावायचे. पण त्यांच्या हृदयाला एकच ध्यास लागला होता की मला प्रत्यक्ष साईंचं दर्शन कधी घडेल. एकदा बाळाबुवा सुतार मुंबापुरस्थ भजनकार अर्वाचेन तुकाराम नामधर गेले शिर्डीस दर्शना. हीच तयांची प्रथम भेट कधी नसता पडले गाठ. होता उभयता दृष्टादृष्ट साई तो स्पष्ट त्या बदले. 4 वर्षापासून पाहे मजला याची ओळख आहे. बाळाबुवा विस्मित होय ऐसे काहे वदतात. बाबांनी नाही शिर्डी सोडली मीही आजची डोळा देखली. त्यामध्ये 4 वर्षा पहिली ओळख पडली हे कैसे. ऐसा विचार करता करता 4 वर्षामागील वार्ता छपी एकदा बाबांची नमिता आठवली चित्ता बुवांच्या. मग त्या बोलाची अनवर्थता बाळाबुवास पटली तत्वता. म्हणते पहा संतांची व्यापकता भक्तवत्सलता ही त्यांची. मी तो केवळ छबी नमिली प्रत्यक्ष मूर्ती आजची पाहिली. परी बाबांनी ओळख धरली मी ती हरविली कधीच. हरविली म्हणे हे नसार्थ की तत्काळ कळेना बोलाचा अर्थ. छबी नमी ओळख हा पदार्थ जाणाऱ्या समर्थ मी नव्हतो. माझी ओळख बाबास ठावी माझ्याही तो नव्हता गावी. संतांनी जय आठवण द्यावी तेव्हाच पडावे ठाई ती. निर्मळ आरसा निर्मळ उदक तै बिंबाचे प्रतिबिंब देक. छबी हे प्रतिबिंब एक शुद्ध प्रतीक बिंबाचे. म्हणून संतांच्या छबीचे दर्शन आहे प्रत्यक्ष दर्शना समान. सर्वदर्शी संतांची जाण हीच ती शिकवण सर्वाते. असं आता पुढील कथा परसावया सावधानता असावी श्रोतयाचे चित्ता अनुसंधानता राखावी. आता या कथेमध्ये मधीच एक उपकथा सांगितलेली आहे की एक सुतार आहे बाळाराम नावाचा आणि तो बाबांच्या दर्शनाला गेला. तो बाबांचा भक्त होता आणि त्याला पहिल्यांदाच गेला तो बाळाबुवा त्या शिर्डीमध्ये. तर बाबांच्या पाया पडल्यावरती बाबांनी सांगितलं की मी ह्याला 4 वर्ष आधीपासूनची माझी याची ओळख आहे. मग तो विचार करू लागला बाबांनी शिर्डी सोडली नाही मी कधी इकडे आलेलो नाही तर माझी बाबांची कशी काय आधी ओळख असणार. मग त्याला आठवण झाली की त्यांना कुणाच्या तरी कडून बाबांचा एकदा फोटो मिळाला होता किंवा फोटो दिसला होता आणि त्यांनी त्याचं दर्शन घेतलं होतं. मूर्ती तर मी आजच पाहिली बाबांची पण मग हे दर्शन घडलं तर मी विसरलो पण बाबांनी लक्षात ठेवलं आणि माझी ओळख ठेवली. आता मी एवढा कुठून जाणणार की ह्या फोटोतून पण मी नमन करतोय तर बाबांना ते समजतंय असं मला कसं कळणार हो. पण संतांनी मात्र माझं हे ठेवलं आहे. आता ही मध्ये उपकथा झाली. आता पहिल्या कथेचं अनुसंधान आहे की जे लष्कर भरतीमध्ये आप्पासाहेब कुलकर्णी होते ते बाबांची प्रतिमा घेऊन ठाण्याला आले होते. वास्तव्य आप्पांचे ठाणे शहरी आली भिवंडीची कामगिरी. 8 दिवसा येईल माघारी पडले बाहेरी सांगून. दिवस 2ची गेली यावरी घडले अपूर्व पहा माघारी. पातला एक फकीरदारी तयाचे घरी ठाण्यास. होता तयाची दृष्टादृष्ट साईच सर्वास वाटले स्पष्ट. छबीचे साम्य नखशिकांत रूपरेखेत संपूर्ण. कुटुंब आणि मुले बाळे फकीराकडे सर्वांचे डोळे. विस्मयापन्न झाले सगळे बाबाचा आले वाटते. पूर्वीनं कोणास प्रत्यक्ष दर्शन परी छबीच्या सादृश्यावरून. हेच ते बाबा ऐसे जाणून जिज्ञासा संपन्न झाले. साई शिर्डीचे तेच की आपण अवघी फकीरासी केला प्रश्न.
तया तो फकीर करी निवेदन, श्रोती सावधान परिसिजे. साई स्वये मी नव्हे साचा, परमी बंदा आज्ञांकित त्याचा. समाचारार्थ मुलाबाळांच्या, आलो सो तयाच्या आज्ञेने. पुढे तो मागू लागला दक्षिणा, मुलांची माता करी संभावना. 1 रुपया देई तक्षणा, उदी प्रधाना तोही करी. देई साईबाबांची विभूती, पुढीत बांधून बाई प्रती. मने ठेवी त्या छबीची संगती, सौख्य प्राप्ती होईल. ऐसा संपादुनी निज कार्यार्थ, साई असेल मार्ग लक्षित. ऐसे म्हणून निरोप घेत झाला मार्गस्थ फकीर. मग तो तेथून या निघाला, आलिया मार्गे चालून गेला. एरीकडे जो वृत्तांत घडला, पूर्व लीला साईंची. आप्पासाहेब भिवंडीस गेले, पुढे न जाता मागे परतले. घोडे टांग्याचे आजारी झाले, गमन राहिले पुढारा. ते मग दुपारी ठाण्यास आले, सर्व वृत्त झालेले कळले. आप्पासाहेब मनी सुचुरले, की ते अंतरले दर्शना. अवघी रुपयाच दक्षिणा दिदली, त्याने मनाला लज्जा वाटली. मी असतो तर 10चे खाली, नसतीच झाली बोळवणी. ऐसे आप्पासाहेब वदले, चित्तास किंचित खिन्नत्व वाटले. फकीर मशिदीत सापडतील वाटले, शोधार्थ निघाले उपवासी. मशीद तकिया ठिकाठिकाणी, जेथे जेथे उतरती कोणी. स्थाने समस्त शोधली आप्पांनी, फकीरा लागून ते दवा. शोध करता थकले, फकीर कोठेही नाडळे. मग ते भुकेले जाऊन जेवले, निराश झाले ते दवा. परितयास नाही ठावे, रित्या पोटी न शोधावे. आधी निज आत्म्यास संतुष्ट व्हावे, पाठी उठावे शोधार्थ. हे या अर्थाची बाबांची कथा, दाविल निज तत्वाची यथार्थता. किमर्थ येते तिची द्विरूप्तता, अध्याय तो श्रोता अवगत. गुरुगरिमा नामे एक, गत अध्यायी कथा सुरेख. तेथे स्वमुखे निज गुरुची भाक, वर्णिली कारुणिक साईंनी. तेच सत्य अनुभव आले, आप्पा जेव्हा जेवून निघाले. सवे स्नेही चित्रे घेतले, सहज चालले फिरावया. असो काही मार्गक्रमिता, अनुलक्षुनी आपणा करता. देखिले येता एकाग्रस्ता, अतिसत्वरता ते स्थळी. येऊन उभे राहता जवळी, आप्पासाहेब हळूच न्याहाळी. हेच का आले असतील सकाळी, वाटले ते वेळी तयास. आधी जया ते शोधतो होतो, हाची गमे मज फकीर कितो. आनखाग्र छबीसी जुळतो, विस्मय होतो बुद्धीसी. ऐसे आप्पा तर किती अंतरी, तोच तो फकीर हा तपस्री. ठेवीत 1 रुपया करी, आप्पा ते अवसरी तयाचे. आणिक मागता आणिक एक, दिदला तयावर 3रा देख. तर तो फकीर मागे आणिक, नवल कौतुक पुढेच. चित्र्यापाशी होते 3, तेही आप्पा घेती मागून. देते त्या फकीराला गुण, तरी तो राही न मागता. आप्पासाहेब वदती तयास, आणिक देईन येता घरास. बरे म्हणून घराकडेस, तिघे ते समयास परतले. घरी येताचा आणिक 3, दिदले हाती रुपये काढून. झाले 9 तरी अजून, फकीर समाधान पावेना. पुढे आणिक दक्षिणा मागता, आप्पासाहेब वदती तत्वता. बंदी 10ची नोटची आता, बाकी राहता राहिलाय. सुट्टे रुपये सर्व सरले, नाही दुसरे काही उरले. नोट देईस ना, फकीर बोले. तैसेच केले आप्पांनी. नोट जवती हाती लागे, 9 देऊनी टाकी मागे. फकीर तो आलिया मार्गे, गेला अति वेगे परतोनी. पाहता या कथेचे सार, दया भक्तांचे जैसे उद्गार. तैसे ते पूर्ण करून घेणार, वृद्ध हे साचार साईंचे. पाहुणी श्रोत्याची श्रवण उत्सुकता, येचा अर्थीची अनेक वार्ता. स्मरली जी मद प्रसंग उत्पातता, अतिसादरता परिसावी. तर ही आप्पासाहेब कुलकर्ण्यांची कथा चालू आहे आपली. की एकदा त्यांना काहीतरी भिवंडीला काम निघालं. मग ते ठाण्याला आपल्या कुटुंबाला सांगून गेले की मी आता भिवंडीला 2 दिवस चाललेलो आहे, मी काही येणार नाही. आणि ते पुढं गेले आणि पाठीमागे त्यांच्या दारामध्ये एक फकीर उभा राहिला येऊन. त्या फकीराला बघताच सगळ्यांना वाटलं की हे साईबाबाच आहेत. कारण जरी बाबांना त्यांनी कोणी पाहिलं नसेल तरी बाबांची छबी पाहिली होती, म्हणजे फोटो पाहिला होता. त्याच्यावरून हे बाबाच असावेत असं वाटलं. आणि मग विचारलं पण त्यांच्या सगळ्या कुटुंबांनी की शिर्डीचे साई म्हणतात ते आपणच आहे का. तर तो फकीर म्हणला नाही, मी शिर्डीचं साई नाही आहे, पण मी त्याचा बंदा आहे म्हणे. आणि त्यांनी म्हणे तुमच्याकडे मला सांगितलं यायला मुलाबाळांच्या क्षेमासाठी, म्हणजे मुलाबाळांची चौकशी करण्यासाठी मला पाठवलं आहे आणि म्हणून मी आलेलो आहे. मग दक्षिणा मागू लागला. मग ते बाईने काय केलं, 1 रुपया त्यांच्या हातावरती ठेवला.
तो पण यांना उदी देऊन पुढे गेला. फकीर निघून आल्या वाटेन तसाच पुन्हा तरा 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 निघून गेला. आप्पासाहेब भिवंडीला निघाले होते, पण पुढे जाता मागेच परतले, कारण त्यांच्या टांग्याचे घोडे आजारी पडले. मग घरी आले ठाण्याला, आणि सगळी गोष्ट कळल्यावर त्यांचा जीव चुकलं जीवाला, की अरे माझं दर्शन राहिलं ना. बाबा स्वतः असो नाही तर कोणी असो फकीर बाबांसारखा दिसणारा, पण माझं दर्शन राहिलं ना. आणि 1 रुपया दिला, मी असतो तर 10 रुपये दिले असते, असं मनामध्ये ते बोलले. आणि तसेच उपवाशी तापवाशी त्या फकीराला शोधायला फिरू लागले. कुठेच तो फकीर काही सापडला नाही. परत आले घरी, भूक लागली होती, जेवले, आणि जेवून पुन्हा आपले चित्रे नावाचे एक अजून दुसरे मित्र आहेत त्यांना घेऊन बाहेर पडले. आता मागच्या अध्यायातच बाबांनी स्वतःच्या गुरुची कथा सांगताना सांगितलेलं आहे की उपाशीपोटी काही गुरु तुम्हाला किंवा देव मिळणारच नाही. तर खाऊन पिऊन जाते नाही सांगितलं. 4 मित्र होतो, वनात फिरत होतो, मग तो वंजारी भेटला. मग त्याने सांगितलं माझ्याकडचा भाकर तुकडा खा. मग कोणीच खाल्ला नाही, पण मी खाल्ला. म्हणजे बाबांनी एक लोकांना बोध केला आहे की उपाशी तापाशी राहून कुठलं व्रत करू नका. त्याच्या आधी एका बाईला पण ती पुरणपोळ्या खायला लावल्या. शिमगा असून ती बाई 3 दिवस उपवासी राहणार होती, तेव्हा पण बाबांनी ते दाखवलेलं आहे. मग गेले दोघं शोधायला, तर तेवढं समोरनंच एक ग्रस्त येताना दिसला, आणि येऊन बाबांच्या जवळ तो उभा राहिला. मग यांना हे झालं की अरे हाच आहे वाटतं, हाच दिसतोय बाबांसारखा. आणि त्याच्या आधी किती मशिदी शोधल्या, कुठे कुठे शोधले, पण मिळालं नव्हतं. आणि मग आलं त्या फकीराने, हात पसरला, म्हणे दे दक्षिणा. मग यांच्याकडे 3 रुपये होते, ते दिले. आधी 1 दिला, परत हात पसरला, पुन्हा 2 दिले, तरी हात पसरला. सोबत चित्रे होते, त्या चित्र्यांकडे 3 रुपये होते, ते पण मागून घेतले, ते पण दिले. तर त्या फकीराला अजून दक्षिणा पाहिजे. मग म्हणे आता इथं नाही आहे म्हणे, माझ्यासोबत घरी आला तर तुम्हाला देईल मी तुला. चल म्हणे मी घरी येतो. घरी गेले आणि परत 3 रुपये दिले. मग किती झाले? 9 रुपये झाले. तर तो फकीर अजून हात पसरतो पुढे. मग ते म्हणले आता सुट्टे तर संपले बाबा, माझ्याकडे 10ची नोटच आहे. व फकीर म्हणते नोट दे ना. मग नोट का देनास? मग त्याने नोट दिली आणि 9 रुपये त्या फकीराने परत दिले. म्हणजे हे बोलले होते ना, मी असतो तर 10 रुपये दिले असते. तर ते भक्ताचा उद्गार पण काही कमी पडता कामा नये, खाली पडता कामा नये, म्हणून ही बाबांनी असं हे नवल गोष्ट करून दाखवली आहे. आता ह्या कथेचं सार असं आहे. आता अजून एक कथा मला म्हणायचं म्हणजे आठवली आहे, तर ती मी सांगतो. आहे ते एक भक्त भाविक, नामे हरिभाऊ कर्णिक, डहाणू ग्रामीचे स्थायिक, अनन्य पायिक साईंचे. सन 1917, पाहुणी गुरुपौर्णिमा पवित्रा, करू आले शिर्डीची यात्रा, त्या अल्पचरित्रा सांगतो. यथाविधी पूजा झाली, दक्षिणा वस्त्रे अर्पण केली, आज्ञा घेऊन उतरता खाली, कल्पना आली मनास, वाटले अनेक 1 रुपया, वरती जाऊनी बाबास द्यावा. तो हा विचार लागला त्या गावा, रुपया ठेवावा तैसाच. त्या ग्रस्ते आज्ञा देवविली, त्यानेच वर्ण पूर्ण केली. एकदा आज्ञा झाली, पुढील पावली मार्गक्रमा, विश्वास ठेवून या संकेती, कर्णिक तैसेच पुढे जाती. उतरते झाले नाशिकावरती, मित्रा समवेती मार्गात, काळ्या रामाच्या देवळात, कर्णिक दाता दर्शनार्थ, नरसिंह महाराज संत दर्शनाउचित झाले. भक्त परिवार आस्थाभोवती, महाराज अकस्मात उठती, कर्णिकास मणिबंदी धरती, रुपया म्हणती दे माझा. कर्णिक मणी झाले विस्मित, रुपया मोठ्या आनंदे देत, तैसा साई मनोगत, रुपया स्वीकारित से वाटले. साई स्वीकारित तेही नसाच, ध्यानी मनीही नसता तसाच, खेचून बलात्कारे ते मागत, तैसीच ही मात झाली. मन हे संकल्प विकल्पात्मक, तरंगावर तरंग अनेक, सकृत दर्शनी भावी एक, प्रसंगी अनेक कल्पना. आरंभी चित्ती उठे जी लहरी, मात्र ती सद्बुद्धी असावी, सद्गती असावी बरी. होईल तियेचाच परिपोष परी, कल्याणकारी ती एक. तियेचेच अनुसंधान, दृढाभ्यासन निधिध्यासन, होऊन द्यावे मना विस्मरण, राखावे वचन प्रयत्ने. आप्पासाहेब बोलून गेले, पुढे मागे असते विसरले, बोल उठताच पुरवून घेतले, नवल दर्शले भक्तीचे. नाहीतरी त्या फकीरापाशी नोटी संवेत 19, आस्था 9च का दिदले तयासी, होती आसोसी 10चीच. दयास बाबांचा लागला कर, तो हा 9 पुतळ्याचा हार, नवनिदा भक्ती प्रेमनी कर, स्मरण प्रकार बाबांचा. देह विसर्जन कथा ऐकता,
स्वये बाबा निज देह त्यागिता, कळून येईल अभिनव दानता, नवदान ते देता ते समय. दिदला काया वाचा मने, एकची रुपया कुटुंबाने, स्वीकारला तो अतिसंतुष्टपणे, अधिक मागणे नव्हते ते. परी ते निज कुटुंबाचे देणे, आप्पाच्या मनास वाटले उणे, मी असतो तर देतो दशगुणे, फकीरा कारणे तेव्हाच. ऐसे आप्पा जई वाचा दत्त, 10 रुपये देतो म्हणत, ते संपूर्ण न देता वचन निर्मुक्त, होईल ऋणमुक्त कैसे ते. फकीर नव्हता हा इतरा परी, काय हा कोणी होता भिकारी, काही पडता जयाचे करी, जाईल माघारी परतोन. झाले नव्हते दिवसात, बोलल्याचं दिशी मागुता येत, परते कोणी फकीर अपरिचित, म्हणून साशंकित आप्पा ते. आरंभी मागणे करते वेळी, 6 रुपये होते जवळी, परती रक्कम हाता वेगळी, तदर्थ ना केले त्यांनी, असो आप्पावरी प्रेम नसते, फकीर वेशे बाबा काय येते, जरी दक्षिणेचे मिशन करते, कथेस येते रस कैसे. आप्पासाहेब केवळ निमित्त, तुम्हा आम्हा एकची गत, जरी आरंभी गोड हेत, प्रसंगी आचरित प्रसंगासम. आपण सर्व वाग्दानी तत्पर, दानकाळी शंका फार, जीव होई खालीवर, निश्चिंतता तर दुर्लभ. तथापि हित आणि मित बोलेल, बोलायसाच जो वागेल, खरे करून दावेल निज बोल, एकदाच लाल हरीचा. असो जो भक्त अनन्य भाविक, जो जो जे जे आर्थी कामुक, असो अहिकवा अमुष्किक, साई फलप्रददायक समर्थ. जरी हे आप्पासाहेब हुशार, आंग्लविद्या विभूषित चतुर, आरंभी 40 टिकल्याच पगार, देतसे सरकार तया ते. पुढे हो ही छबी लादता, हळूहळू वाढला गता, 40च्या बहुगुणे वरता, पगार आता झाला असे. एकाची दशगुणे देता, दशगुणे अधिकार दशगुणे सत्ता, हातो अनुभव हातो हाता, सगळा देखता बाबांचा. शिवाय परमार्थाची दृष्टी, वाढीस लागे निष्ठेच्या पोटी, ही काय आहे सामान्य गोष्टी, विचित्र हातोटी बाबांची. पुढे आप्पासाहेब मागती, फकीराने दिलेली विभूती, पाहू जाता ती पुढी होती, प्रेमे पाहती उघडून. उदी समवेत पुष्पे अक्षदा, पुढे माझी निघाली तत्वता, ताईत बनून अतिपूज्यता, बांधिला निज हस्त माझारी. पुढे बाबांचे दर्शन घेता, स्वय बाबांनी दिदला होता, तो केसही अति प्रेमळता, घातला ताईता माझारी. काय बाबांच्या उदीचे महिमान, उदी शंकराचेही भूषण, भावे भाळी करिजो चर्चन, विघ्न निरसन तत्काळ. करुणी मुखमार्जन स्नान, करिजो नित्य उदी विलेपन, चरणतीर्थ समवेत पान, परम पुण्य पावन होईल तो. शिवाय या उदीचा विशेष सेविता होईल, शिवाय या उदीचा विशेष सेविता होईल पूर्ण आयुष्य, होईल पातक निरसनाशेष, सुख संतोष सर्वदा. ऐसे या गोड कथामृताचे पारणे, साईने केले आप्पा कारणे. येथे आपण आगंतुक पाहुणे, यथेष्ट जेवणे पंक्तीस, पाहुणे अथवा गर्दनी, उभयासी एकची मेजवानी, प्रपंच नाही रसास्वादनी, स्वानंद भोजनी व्हा तृप्त. हे माड साई चरणी शरण, पुढे आता हे इतकेच श्रवण, पुढील अध्यायी होईल कथन, यावनी महिमान उदीचे. उदी चर्चन साई दर्शन, हाड्याव्रण निर्मूळ निरसन, नारू निवारण ग्रंथी ज्वरहरण, अवधान पूर्ण परिसावे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरंचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, उदी प्रभावो नाम 33तमो अध्याय गोड हा. श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तु. आप्पांकडे 6 रुपये सोबत होते, पण कसे, तो फकीर कोण दुसराच आहे, म्हणजे बाबा आहे तसं काय त्याच्या मनी नाही ना, साशंकता होती मनामध्ये, म्हणून त्यांनी ते पहिले दिले नव्हते पैसे. पण मग कसं असतं, आपला भक्त जे काही बोलल तर ते पूर्ण झालं पाहिजे, किंवा आपण एखादा शब्द बोललो, इच्छा केली तर बाबा स्वतःच ते पुरवून घेत, जबरदस्ती ओढून घेत, पण ती तुमची इच्छा पूर्ण करत असत. आता मग कसं आहे की 9 रुपये का परत दिले, मग 10चीच आशा होती. पहिले आले, कुटुंबाने 1 रुपया दिला, बाबा 1 रुपयावर पण संतुष्ट होऊन चालले होते. पण यांच्या जीवाला चुकचूक लागली की मी असतो तर 10 पट दिलं असतं, 10 रुपये दिले असते, म्हणून फकीरांनी ते 10 रुपये त्यांच्याकडनं घेतले. या आप्पासाहेबांना सुरुवातीला 40 रुपयेच पगार होता,
पण पुढे ही छबी लावली साईंची, उदी झाली, 10 रुपये दिले गेले, तसा दशगुणे वाढला. आपण जसं देतो तसं आपलं देव आपल्याला देत असतो, आपलं वाढतं. म्हणजे इथं तुमचा परमार्थ, दानधर्म हे सगळीच गोष्ट फकीराने एक प्रकारे समजून सांगितली. मग ती उदी उघडली पुढी, तर त्याच्यामध्ये नुसती उदी नाही तर थोडी फुलं होती, अक्षदा होत्या. मग त्या आप्पासाहेबांनी त्याचा ताईत बनवून घेतला आणि तो दंडामध्ये स्वतःच्या घातला गळ्यामध्ये. पुढे बाबांनी एक स्वतःचा केस दिला होता, तो केस पण त्याच्यामध्ये ठेवून तो ताईत ते गळ्यामध्ये आपल्या घालून फिरत असत. असा हा उदीचा महिमा या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. अजून एक उदीची कथा आहे. पार्ल्यात एका पंजाबाच्या चाळीमध्ये खिमजी लालजी जोशी या नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांची मुलगी बरेच दिवस आजारी होती. एके दिवशी अत्यावस्थ झाली तेव्हा तिची आई आमच्या घरी येऊन महाराजांची उदी घेऊन गेली. त्या उदीने, आता हे कोणी लिहिलेले आहे तर हरी सीताराम दीक्षित यांनी लिहिलेले लेखन आहे. त्या उदीने ताबडतोब तिला थोडा गुण आला. पुढे खिमजी मुलीला आणि बायकोला घेऊन शिर्डीला गेले. मुलगी इतकी अशक्त होती की तिला चालवत नव्हतं. मग तिला हातापायाच्या अगदी काड्या झाल्या होत्या. तिला उचलून बाबांच्या जवळ नेऊन ठेवली. बाबांनी तिला उदी लावली, आशीर्वाद दिला. 2-4 दिवसात आपल्या पायानं चालू लागली ती. मात्र उठता बसताना तिला त्रास व्हायचा. मग महाराजांकडे तिने ते गाऱ्हाणं घातलं की मला उठाय बसायला त्रास होतोय. महाराजांनी तिला एक फळ खायला दिलं. तेव्हापासून तिची उठाय बसण्याची पण अडचण दूर झाली. मग माझे एक मित्र एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये आले आणि म्हणू लागले, आज मला झोप येत नाही. डॉक्टरांचे औषध घेत असतो पण काही उपयोग होत नाही. मी त्यांना महाराजांची उदी दिली, 3 दिवस घेण्यास सांगितली. दुसऱ्याच दिवशी ते माझ्या ऑफिसात आले आणि म्हणू लागले, काल रात्री मी उदी घेतली, मला रात्रभर फार उत्तम झोप लागली. तसेच वांद्रे येथे राहणाऱ्या एका माझ्या स्नेहाच्या मुलाला 2 महिने झोप येत नव्हती. त्याच्या बापाने त्यास शिर्डीत महाराजांचे दर्शनास नेले. त्याच रात्री त्याला झोप आली. तेव्हापासून रोज रात्री झोप येऊ लागली. ह्या अशा काकासाहेब दीक्षितांनी केलेल्या नोंदी आहेत आणि त्या नोंदी खाली संक्षिप्तपणे अध्यायात दिलेल्या आहे. अशा रीतीने इथे साई महाराजांचा अध्याय 33वा समाप्त झालेला आहे. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.